नमस्कार मंडळी, तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप आहे का आणि तुम्ही रोज तुळशीची पूजा करता का? पण कधी विचार केला असेल की आपल्या पूर्वजांनी तुळशीला एवढे महत्त्व का दिले आहे? फक्त धार्मिक श्रद्धा म्हणून की यामागे काही आश्चर्यकारक वैज्ञानिक कारणही आहे? असे म्हणतात की ज्या घरात तुळशी असते त्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. पण हे खरंच आहे का? तुळशीची पूजा केल्याने कोणते फायदे होतात? तुळशीची पाने रात्री का तोडू नयेत आणि तुळशीमुळे घरातील वातावरण कसे बदलते? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण तुळशीबद्दलच्या अशा अनेक गोष्टी जाणून घेणार आहेत ज्या कदाचित तुम्ही यापूर्वी ऐकल्या नसतील आणि तुम्हाला माहीतही नसतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुळशीला एवढे महत्त्व का दिले जाते? तर पहा, आपल्या भारतामध्ये तर दिलेच जाते, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याला अधिक महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला फक्त एक वनस्पतीच नाही तर तिला देवीचे स्वरूप मानले जाते. आपण कशाचीही पूजा करताना अगोदर तुळशीला सकाळी दिवाबत्ती करतो. काही सण असला तरी पण तुळशीची पूजा करतो, रोज रात्री दिवा लावतो. तर अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात तुळशीच्या पूजनाने होते. सकाळी तुळशीला पाणी घालणे, संध्याकाळी दिवा लावणे आणि प्रदक्षिणा घालणे ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. आपणही या गोष्टी करतो. तर आपल्या धर्मग्रंथामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. आणि घरामध्ये जर काही वाईट शक्ती येत असेल आणि दारामध्ये जर तुळस असेल तर तुळस आपल्या अंगावर ती वाईट शक्ती ओढून घेते आणि तुळस जळते. पहा, तुम्हाला हे माहीत असेल, असे पूर्वीचे लोक आजी, पणजी, पणजोबा हे सांगतात. तर तुळशीची कथा नेमकी काय आहे? तर पौराणिक कथेमध्ये वृंदा नावाची एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिच्या भक्तीमुळे तिचा पती जालंधर अतिशय शक्तिशाली झाला होता. देवांनाही त्याचा पराभव करणे कठीण झाले होते. या घटनामुळे वृंदाने भगवान विष्णूंना शाप दिला. त्यानंतर वृंदाने तुळशीच्या रूपात पृथ्वीवर आगमन झाले. भगवान विष्णूंनी तिला वरदान दिले की माझी पूजा तुझ्याशिवाय पूर्ण होणार नाही. कृष्ण, विठ्ठल यांच्या पूजेमध्ये तुळशी पत्राला विशेष स्थान आहे. वैज्ञानिक कारण ऐकून तुम्ही तर थक्कच व्हाल. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी कोणतीही परंपरा विनाकारण निर्माण केलेली नाही हे आपल्याला माहीतच आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळशीचे पानं आयुर्वेदामध्ये शेकडो वर्षांपूर्वी वापरली जात आहेत. आपल्याला सर्दी झाली, खोकला झाला तर आपण तुळशीची पाने खातो. घशामध्ये त्रास झाला तर घशात आपण जर तुळशीची पानं खाल्ली तर तो त्रास कमी होतो. तुळशीची पानं खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यानंतर मानसिक तणाव कमी करण्यास मदत होते. तुळशीचा उपयोग या सगळ्या गोष्टींसाठी केला जातो. याशिवाय तुळशीचा सुगंध वातावरण अधिक ताजेतवाने वाटण्यास मदत होते. घरात तुळशी असल्याने काय होतं? तर धार्मिक मान्यतेनुसार घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वादविवाद कमी होतात, सुख समृद्धी टिकून राहते, मन प्रसन्न राहते, घरातील वातावरण पवित्र वाटते. म्हणूनच आजही लाखो लोक आपल्या घरात तुळशीचे रोप लावतात. तर तुम्ही या काही चुका करतात का तुळशीची पूजा करताना? तर कोणती? रात्री तुळशीची पानं तोडायची नाही. तुळशीजवळ कचरा किंवा अस्वच्छता ठेवू नका. कोमेजलेल्या तुळशीकडे दुर्लक्ष करू नका. तुळशीला विनाकारण नुकसान पोहोचू नका. आणि ह्या चुका तुम्ही करायच्या नाहीयेत. म्हणजे तुळशीला कोणताही त्रास द्यायचा नाही. तुळशीची पूजा करायची. आणि तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोपटं आहे का आणि तुम्ही पूजा करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही तर ती आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेने आणि आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. धार्मिक श्रद्धा असो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन, तुळशीचे महत्त्व आजही तितकेच आहे. तुमच्या घरात तुळशी आहे का आणि तुम्ही रोज तुळशीची पूजा करता का? आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.